नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एन 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. विषय अतिशय राजकीय आहे आणि राजकारण 5 वर्ष कोण करतो, कोणता पक्ष करतो, हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही. आता पंजाबमध्ये 2027 मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. पश्चिम बंगालच्या पाठोपाठ आता पंजाब देखील आपल्याला जिंकायचंच असा निर्धार भारतीय जनता पार्टीने केलेला आहे. आणि मग तो कशा प्रकारे केलेला आहे? सामदंड भेद सगळं वापरून आपल्याला करायचं आहे. मग शीख समुदायाची मतं आपल्याला मिळवायची आहेत. यासाठी संकटमोचक महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन हे बोलते झाले आणि तिथं जाऊन ते बोलले. काय बोलले ते? 1984 मध्ये जे ऑपरेशन ब्लू स्टार झालं होतं, तो काळा दिवस होता आणि जे मारले गेले, जे खलिस्तानवादी होते बरं का, ते मारले गेले, ते म्हणे शहीद आहेत, असं वक्तव्य त्यांनी केलं. आता हे सरळ सरळ हा राजकीय डाव आहे आणि त्या डावासंदर्भात विरोधकांनी अर्थातच टीका केलेली आहे. या एकूणच विषयी आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत शेषराव चव्हाण, ज्यांनी अनेक आत्मचरित्र वेगवेगळ्या नेत्यांचे लिहिलेले आहेत. वैचारिक लिखाण मोठं केलेलं आहे. विशेषतः इंग्लिशमध्ये त्यांची अनेक पुस्तकं गाजलेली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते लेखक आहेत आणि त्यांनी या घटनेचा परामर्श अनेकदा आपल्या वेगवेगळ्या पुस्तकांमधून घेतलेला आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की ऑपरेशन ब्लू स्टार, त्याच्यानंतर काँग्रेसची काय भूमिका होती, दिल्लीमध्ये नंतर मोठी दंगल झाली होती, त्याच्यामध्ये RSS ची काय भूमिका होती, काय नेमकं घडलेलं आहे आणि महाजन यांना जी काही राजकीय अक्कल पाजळण्यासाठी ही जी काही संधी मिळालेली ही कितपत योग्य काय आहे, त्याच्या संबंधी शेषराव चव्हाण आपल्याशी थेट बोलणार आहे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. शेषराव चव्हाण सर, बोला तुम्ही आता. हे बघा, हे जे काही आता भारतामध्ये चाललेलं आहे ना, विविध पक्षांचं, मग सत्तेवर असो की विरोधात असो, इलेक्शन समोर ठेवून त्याचा उपयोग एकमेकांच्या विरुद्ध भडकवण्यासाठी आणि आपल्या बाजूने लोकांना करण्यासाठी कसा होऊ शकतो याच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे. ते करीत असताना आपण जे करतो, जे भूमिका घेतो, त्या भूमिकेमुळे देशावर सुपरित परिणाम होतो की विपरीत परिणाम होतो याचा विचार केला जात नाही. एकच लक्ष असतं की इलेक्शन जिंकावं आणि आपण सत्तेवर यावं. विरोधी पक्षाचं हे असतं की सत्तेवर असलेल्या पक्षाला पाडावं आणि आपण सत्तेवर यावं. हे चाललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून असं मला वाटतंय की हे गिरीश महाजन जे पंजाबमध्ये गेले, हा दृष्टिकोन समोर ठेवून गेलेले असावे. आणि त्याच्याकरता मग आता काय की शिखांची जी मतं आहे, शीख समुदाय जो आहे तो आपल्या बाजूने कसा वळवता येईल हे बघितलं जात आहे. मग ते वळवण्यासाठी जी घटना झाली होती अमृतसरची गोल्डन टेम्पल बद्दल, आणि त्या घटनेमध्ये जे काही बळी गेले होते त्याचा परिणाम म्हणून इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर दिल्लीला जे शिखांच्या विरुद्ध नरसंवाद झाला, याचा उपयोग करून आपल्या बाजूने जनतेची मतं वळवता येतात का, किंवा बहुसंख्य समुदाय शीख असलेल्या समुदायाचे मतं मिळवता येते का, हा दृष्टिकोन ठेवून गिरीश महाजन पंजाबमध्ये गेलेले असावे. आता ह्याच्यामध्ये घटना घडली, ऑपरेशन ब्लू स्टार झालं, अमृतसर मध्ये मंदिरामध्ये गोल्डन टेम्पल मध्ये मिलिटरी गेली, हे वास्तव आहे. परंतु ते जाण्यासाठी त्यावेळेस काय परिस्थिती निर्माण झाली होती, आता त्या परिस्थिती योग्य होती का अयोग्य होती हे थोडा वेळ बाजूला ठेवा. परंतु जे खलिस्तानी गोल्डन टेम्पल मध्ये दडून बसलेले होते त्यांना बाहेर काढणं जरुरी आहे, हे त्यावेळेच्या पंतप्रधान इंदिरा गांधींना वाटलं.
आणि त्यावेळी त्यांचे जे सल्लागार होते त्या सल्लागारांना सुद्धा असं वाटलं की ह्या पवित्र मंदिरातून मिलिटरीला बाहेर काढा. आणि ते काढण्यासाठी ते, ज्याला ब्लू स्टार, ऑपरेशन ब्लू स्टार असं नाव दिलेलं आहे, ते करण्यात आलं. आता त्याच्यामध्ये ते करीत असताना अनेक शीख बांधव मेले. मिलिटरी घुसल्यामुळे तिथं फायरिंग झाली, घुसले. परंतु शेवटी जे खलिस्तानी जे होते भिंदडवाले धरून, त्या सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये मिलिटरी, इंदिरा गव्हर्नमेंट यशस्वी झाली, ही वस्तुस्थिती आहे. आता त्याचे पडसाद जे उमटले, ते पडसाद जे उमटले, आता ते बरोबर होते की चूक होते, तर म्हणलं हा विश्लेषणाचा, अनालिसिसचा प्रश्न आहे. मग ते अनालिसिस आता प्रत्येक पार्टी किंवा प्रत्येक व्यक्ती आपला दृष्टिकोन समोर ठेवून त्याप्रमाणे करत आलेली आहे. आता ते करत असताना मग नॅचरली काही लोक खुश झाले, त्यांना पटलं, काहींना पटलं नाही, आणि तो संघर्ष आणि ती भूमिका चालू आहे. ही ती वस्तुस्थिती आहे. आता दुसरा प्रश्न विचार. आता याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याच्यानंतर ते यांचा दोन्ही बाजूने बोललं गेलेलं आहे. हो. आता वेगवेगळे जे खुलासे समोर यायला लागलेले आहेत गेल्या 24 तासांमध्ये, हा. ते असं आहे की हम्म. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शीख हम्म. समुदायाला त्या दंगलीच्या काळामध्ये संरक्षण दिलं. हम्म. दुसरीकडे अशी माहिती समोर येते की जसं आता ज्येष्ठ स्वयंसेवक, एक हम्म. म्हणजे विचारवंत हम्म. नानाजी देशमुख यांनी हम्म. स्वर्गीय इंदिरा गांधींचं मात्र कौतुक केलं होतं हम्म. की त्यांनी कशा प्रकारे हे विभाजनवाद्यांना धडा शिकवलेला आहे, आणि त्यांनी हम्म. त्याच्या संबंधी विस्तृत असं लिखाण केलेलं आहे. हम्म. म्हणजे मग तुमच्या लिखाणामध्ये असं हम्म. काय तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेबद्दल ह्या एकूणच विषयी काय म्हटलेलं आहे, हम्म. त्याचा जरा तपशील सांगा तुम्ही. हे बघा, राष्ट्रीय स्वयंसेवकाची भूमिका जी आहे, काळ, वेळ, परिस्थिती पाहून बदलत गेलेली आहे. आता याच्यासाठी तुम्हाला थोडस मी एमर्जन्सीच्या पिरियड मध्ये नेतो. इमर्जन्सीच्या इमर्जन्सीला जे राष्ट्रीय स्वयंसेवकांनी पाठिंबा दिला, बाहेर बर. विरोध दर्शविला, परंतु लेखी पत्र व्यवहारामध्ये देवरसनी जे इंदिरा गांधीला पत्र लिहिलं होतं, त्या पत्रामध्ये त्यांनी इमर्जन्सीला पाठिंबा दिला. आणि इंदिरा गांधींनी त्यावेळेच्या 15 ऑगस्टला जे भाषण केलं होतं लाल किल्ल्यावरून, ते अत्यंत उपयुक्त होतं, योग्य होतं असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे डॉक्युमेंट आहे. त्याच्यानंतर ते RSSच्या प्रत्येक नेत्याने एमर्जन्सीला पाठिंबा दिलेला आहे. आता अटल बिहारी वाजपेयीचं घ्या उदाहरण. अटल बिहारी वाजपेयीला अटक झाली होती, जेलमध्ये ठेवलं होतं, पण तो अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा पॅरोलवर येण्यासाठी एमर्जन्सीला पाठिंबा दिला, आणि अनेक वेळेस ते पॅरोलवर बाहेर आले. आणि एका स्टेजला तर त्यांनी त्यांच्या स्वयंसेवकाला आज्ञा दिली की आपण आणि तुम्ही एमर्जन्सीला पाठिंबा द्यायला पाहिजे, प्लेच करायला पाहिजे. आता ही भूमिका RSSची राहिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की आणखीन 2 ABVचे नेते, बलबीर पुरी पुंछ आणि प्रभू चावडा, यांनी सुद्धा इंदिरा गांधीच्या इमर्जन्सीला पाठिंबा दिला, आणि आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असं सांगितलं. आणि ते कशा करता? फक्त जेलमधून बाहेर राहण्यासाठी. आता ही भूमिका तुम्ही जर लक्षात घेतली RSSची, तर RSS मी म्हणतो, मी जे लिहिलंय की ते काळ, वेळ आणि परिस्थितीप्रमाणे आपली भूमिका घेतात, आपली भूमिका बदलत राहतात. बाहेर आम्ही एमर्जन्सीला विरोध केला,
आजचं नेतृत्व जे आहे बीजेपीचं ते हेच म्हणतंय की RSSने इमर्जन्सीला विरोध केला. परंतु RSSने इमर्जन्सीला विरोध तर केलाच नाही, परंतु इंदिरा गांधीला सपोर्ट केला. हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, हा पत्र व्यवहार आहे, तो मी माझ्या एका पुस्तकामध्ये रिप्रोड्यूस केलेला आहे. कुठलं पुस्तक तुमचं? एक तर त्याने नरेंद्र मोदी स्वयंसेवक प्रधान सेवक बर या पुस्तकात केलं. आणि बर आता जे मी पुस्तक लिहितोय, डिक्लेअर्ड एमर्जन्सी ऑफ श्रीमती इंदिरा गांधी अँड अनडिक्लेअर्ड एमर्जन्सी ऑफ श्री नरेंद्र मोदी, नाही आता त्याच्यामध्ये हे बरं सुद्धा का याचा सर, मी नाही आता हे हा झालं, हे तुम्ही आणीबाणीच्या संदर्भ देऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काय दुहेरी नीती होती हम्म, हे तुम्ही हम्म, सांगताय. आपण हा हम्म, जो आपला जो विषय आहे की ऑपरेशन ब्लू स्टार, हम्म, आता हम्म, बघा हम्म, त्याच्यामध्ये ते इतकं काही घडलेलं आहे भारतामध्ये की भारताच्या इतिहासात नव्हे तर जगाच्या हम्म, इतिहासात त्याची नोंद झालेली आहे हम्म, की खलिस्तानची मागणी केली जात होती. आधी हम्म, धार्मिक गोष्टींची मागणी केली जात होती. नंतर जनरल हम्म, सिंग भिंद्रनवाले यांनी ते सगळं हम्म, लीड केलं. त्यांना प्रतिसाद हम्म, मिळत गेला. त्यांच्या हातामध्ये बंदुका आल्या. सगळ्या हम्म. सरकारी म्हणजे ते नक्षलवादी किंवा माओवादी ज्याप्रमाणे करतात किंवा दहशतवाद जो आहे तो हो, पंजाबमध्ये दिसायला लागला आणि त्याचा एकूणच त्रास झाला. असं हो, म्हणतात की आता इंदिरा गांधी यांनीच या भिंद्रनवाले यांना आधी सुरुवातीच्या काळात प्रोत्साहन दिलं होतं त्यांच्या राजकीय हम्म, हेतूंसाठी की असं हो, काहीतरी अकाली दल यांच्या त्यांच्या विरुद्ध काहीतरी यावं म्हणून. हम्म, हम्म, परंतु ते इतके कानाच्या वर गेले आणि ते हिंसाचार करायला लागले. त्याच्यामुळे हम्म, स्वतः इंदिरा गांधींना प्रश्न पडला की आता यांचं करायचं काय. हो, आणि मग त्यांनी ज्या वेळेला त्या अमृतसरच्या त्या गुरुद्वारामध्येच आश्रय घेतला, मग इथं कोण येऊन आपल्याला मारणार आहे. आणि बरोबर. तिथून ते सगळं सुरू झालं. मग त्यांना हम्म, अनेकदा त्यांना अशा म्हणजे सांगण्यात आलं, त्यांना इशारे देण्यात आले की तुम्ही बऱ्या बोलाने आता सरकारच्या बाहेर ताब्यात या. स्वतःला या. पण ते हो, काय आले नाही. हो, आणि मग अरुण हो, कुमार वैद्य ज्यांची हत्या झाली पुण्यामध्ये, हम्म, लष्कर प्रमुख, हम्म, तर हो, त्यांनी ते त्यांच्या मार्फत ते ऑपरेशन ब्लू स्टार केलं. मग हम्म, आता त्या वेळेला त्याच्यानंतर हम्म, इंदिरा गांधी यांची 31 ऑक्टोबर 1984 ला ते बियान सिंग हम्म, आणि त्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर अक्षरशः त्यांच्या देहाची चाळणी केली गोव्यात. हो, मग त्याच्यानंतर जी काही दंगल उसळली दिल्लीमध्ये, आणि मला हम्म, आठवतं मी त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर ची दंगल हम्म, मी स्वतः पाहिलेली, हम्म, आम्ही शाळेमध्ये होतो. हम्म, तिथं कोपरगाव असेल श्रीरामपूर असेल या दोन तालुक्यांमध्ये हम्म, पंजाब हो, कडून आलेल्या तिथं स्थायिक झालेल्या अनेकांची दुकानं होती, त्यांची अक्षरशः होळी झाली. हो, अनेकांच्या मालकीच्या ट्रक्स होत्या, 20-22 ट्रक त्या उभ्या हम्म, सगळ्या जाळण्यात आल्या. अतिशय भीषण राईट. अशी दंगल मी स्वतः पाहिलेली आहे. आणि हम्म, हम्म, दिल्लीमध्ये तर ते जे काही 3,000 शिरकान जे झालं ते भयानक झालेलं आहे. मग हम्म, त्यावेळेला कुणी कुणी याला साथ दिलेली आहे. मग दोन्ही बाजूनी बोललं जात आहे. हम्म, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधी निषेध करतोय, कधी त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला हम्म, असंही बोललं जात आहे. हम्म, याविषयी हम्म, तुमच्या पुस्तकामध्ये किंवा तुमच्याकडे काही कागद किंवा काय या संबंधी तुम्ही काय हम्म, सांगाल ते ते सांगा. हम्म. हे बघा, आता तुमच्या याचं मी अनालिसिस करतो. मी आता सुरुवातीला सांगितलं की भारतामध्ये दुर्दैवाने जे राजकीय पक्ष आहे ते आपल्या सोयीनुसार जे आहे परिस्थितीचा उपयोग करून घेतात. त्याला कोणीही अपवाद नाही. काँग्रेस अपवाद नाही, बीजेपी अपवाद नाही, SSP कोणीच अपवाद नाही. आता तुम्ही जे म्हटलं की भिंद्रनवाल्याला प्रोत्साहन जे आहे ते इंदिरा गांधीकडूनच मिळालेलं आहे. हे बरोबर आहे. सुरुवातीच्या काळामध्ये भिंद्रनवाल्यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला इंदिरा गांधीला असं वाटलं की आपल्याला त्याचा उपयोग होईल, म्हणून त्यांनी काही काळ प्रोत्साहन जरूर दिलं. परंतु जेव्हा पाहिलं की बाबा हे भूत आपल्याच अंगावर उलटायला लागलेलं आहे किंवा उलटणार आहे, तर त्यांनी दक्षता बाळगायला सुरुवात केली.
पण ते दक्षता पाळण्याची स्टेज जी आली होती ती फार उशिरा आली होती. तोपर्यंत भिंद्रनवाले फार पुढे निघून गेला होता. त्याची जी खलिस्तानची मागणी होती त्या खलिस्तानच्या मागणीने बराच जोर धरला होता. आणि तो धरल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आणि इतर शीख लीडर्स मध्ये मला दोन प्रमुख लोक होते त्यांचे नाव मला आठवत नाही, परंतु त्यांनाही असं वाटायला लागलं होतं की हे आंदोलन जर असंच पुढे ढकललं आणि त्याच्यामध्ये तीव्रता निर्माण केली तर खलिस्तान निर्माण होऊ शकतो. ही स्टेज जेव्हा आली तेव्हा गव्हर्नमेंटनी म्हणजे इंदिरा गांधी गव्हर्नमेंटनी त्याला दडपण्याचा प्रयत्न केला. आणि त्या दडपण्याच्या प्रयत्नामध्ये भिंद्रनवाले आणि खलिस्तानवादी यांनी गोल्डन टेम्पल मध्ये आश्रय घेतला. आणि तो आश्रय घेतला अशा पद्धतीने घेतला की तिथे त्यांनी तळच ठोकलं. मंदिराचं जे पावित्र्य होतं ते पावित्र्य भंगण्यास सुरुवात झाली असं त्या इंदिरा गांधी गव्हर्नमेंटला वाटायला लागलं. आणि आता यांना वेळीच जर पायबंद घातला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल असं इंदिरा गांधीलाही वाटलं, तिच्या सल्लागारांनाही वाटलं. आणि म्हणून ते अमृतसरच्या गोल्डन मंदिरमध्ये सैन्य पाठवून त्याचा बिमोड करण्यात आला. पण तो तुम्हाला माहिती आहे ते जे करत होता तो आपल्या इथला जनरल वैद्य करत होता. आणि त्या जनरल वैद्याची नंतर पुण्यामध्येच हत्या झाली. तर ते सगळं त्या याला गेलं. आणि दुसरं आणखी हे जे वाढत पसरत गेलं ते इंदिरा गांधी पर्यंत पोहोचलं. इंदिरा गांधीची सुद्धा या बॅकग्राऊंड मध्येच हत्या झाली. आणि ती अशा वेळेस झाली की ज्या वेळेस हे मी लिहिलंय अशा वेळेस झाली की ज्या वेळेस एका फॉरेनच्या करस्पॉन्डंटला इंटरव्ह्यू देण्यासाठी इंदिरा गांधी निघाली होती. तर जिथं तो इंटरव्ह्यू ठरला होता तिथं जाईपर्यंत तिच्याच अंगरक्षकांनी जे शीख होते त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. म्हणजे जे पेरावे ते उगते किंवा प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं भोगावी लागते, मग तो कोणीही असो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. नाही हे बघा, हे आता हे हे तर एक आहेच आहे मिनिट एक सर. हे मिनिट बघा, ऐका ऐका. हा. नानाजी हम्म, देशमुख, जसं मी सुरुवातीला म्हणालो की त्यांनी हम्म. इंदिरा गांधी यांना महान शहीद असा शब्द वापरलेला आहे. काय काय महान शहीद त्यांची हत्या हो झाल्यानंतर. हो म्हणजे त्यांनी जे काही हौतात्म्य पत्करलं देशाच्या साठी, याचं हो नानाजी देशमुख यांनी येथेच असं काय केलेलं आहे, प्रशस्ती त्यांना दिलेली आहे. दिलेलं आहे. आता गिरीश महाजन हम्म, हे जे भारतीय जनता पार्टीचे हम्म, संकटमोचक असे समजले जातात. हम्म, आता ते संकटमोचक का, त्याच्यावरून बराचसा स्वतंत्र बोलावं लागेल. हम्म, आता ते तिथं जातात, तिथं त्या हम्म, कौतुक करतात त्या भिंद्रानवाले आणि ते सगळे अतिरेकांचं. इंदिरा गांधी हम्म, यांना तर ते आक्रमण जसं अब्दालीने केलं हम्म. होतं, हो. अब्दालीने आक्रमण अफगाणी, हम्म, तर हम्म, तशी तुलना त्याप्रमाणे हे झालेलं आहे सुवर्ण मंदिरावर. हम्म, म्हणजे ते इंदिरा गांधींनी केलेलं आहे, अशा प्रकारचं ते हम्म, बोलायला लागलेलं आहे. आता हम्म, पंजाबमध्ये काय आहे, पंजाबमध्ये आपची सत्ता आहे सध्या. हम्म. हो आम आदमी पार्टीची सत्ता आहे. आणि हो पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टीची आतापर्यंत सत्ता आलेली नाहीये. हो मग ती सत्ता आणायची आहे. मग हम्म, त्यासाठी एक एक कार्ड खेळलं पाहिजे. जसं हम्म. हिंदुत्वाचं एक कार्ड देशभर खेळलं जातं, तसं आता हो प्रादेशिक अस्मिता. मग आता भिंद्रानवाले, हो त्यांचे अनेक समर्थक, त्यांचा जो काही पंथ, त्यांचं जे काही आहे संघटना, हम्म, आणि त्यांना हम्म, किती नाही म्हटलं तरी तिथं त्या परिसरामध्ये सहानुभूती आहे, त्यांचे समर्थक हम्म, आहेत. आणि शीख हम्म. समाजामध्ये ती भावना आजही आहे की आहे. अमृतसरच्या त्या मंदिरामध्ये असं ते केलं गेलेलं आहे. हो तर हो त्याचे ते रोष अजूनही आहे. तर त्याचा आपल्या हो राजकारणासाठी काय फायदा घेता येईल, हम्म. या दृष्टीने जो विचार आहे अमुक- तो तुम्हाला, त्याची चिकित्सा तुम्ही कशी कराल? हे बघा, तुम्ही आता जे नानाजी देशमुखचा उल्लेख केला ना, नानाजी देशमुख सुद्धा
एमर्जन्सीच्या काळामध्ये अज्ञात झाले होते आणि अटक टाळण्यासाठी त्यांनी इंदिरा गांधीला सपोर्ट केला होता. हे वास्तव आहे, हे वास्तव आहे. आता याच्यामध्ये दुसरं जर तुम्ही म्हणायला लागले, आता याच्यामध्ये तर तुम्हाला काही नावं मी वाचून दाखवतो, ते मी माझ्या पुस्तकात लिहिलेली आहे की ओव्हर 30 लीडर्स ऑफ द RSS लेड बाय माधवराव मुळे, दत्तोपंत ठेंगडी and Morappan Pingle wrote to Indira Gandhi promising support to the emergency if all RSS workers were released from prison. RSS चे जे वर्कर जे आहे, नेते आणि वर्कर जे जेलमध्ये ठेवण्यात आले होते, त्यांना सोडण्यासाठी या चौघांनी इंदिरा गांधीला पत्र लिहिलं. नानाजी देशमुख सुद्धा अटक टाळण्यासाठी अज्ञात स्थळी गेलेले होते. त्यांच्याबरोबर आणखीन एक नेता होता, त्याचं नाव मला आता आठवत नाही. नाही बरं का सर, तो ऐका ऐका सर, नाही हे नाही तुम्ही तुमच्या नाही तुम्ही इमर्जन्सीचं सगळं ते सांगता आणीबाणीचं, ते ते झालंय. आता आपला हा जो विषय नाही अमृतसर तेच सांगायला लागलो तुम्हाला त्याच पॉइंटवर यायला लागलो मी, हा त्याच पॉइंटवर यायला लागलो. तर आता हे जे चाललेलं आहे की पश्चिम बंगाल निवडण्याकरता किंवा पश्चिम बंगाल हस्तगत करण्यासाठी जे जे करायचं होतं ते करून पश्चिम बंगाल हस्तगत केलं. आता पंजाब हस्तगत करायचं आहे, तर पंजाब हस्तगत करण्याकरता लोकांच्या भावना परिवर्तित करून आपल्या बाजूने कसे करता येईल, हा सगळा गिरीश महाजनला पाठवण्याचा खटाटोप मला दिसतो. त्याच्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे, अंतिम उद्दिष्ट एकच आहे दिसतंय की पंजाब हा बीजेपीच्या ताब्यात आला पाहिजे. मग त्याच्यासाठी ही बॅकग्राऊंड तुम्हाला याच्यासाठी सांगितली मी की इथं तत्व कोणाकडेच नाही, देश कोणाच्याच समोर नाहीये. फक्त काय आहे, सत्ता आणि सत्ता ती कशी मिळवता येईल, ती मिळवण्यासाठी जे जे काही करता येणार असेल ते पवित्र असो की अपवित्र असो, योग्य असो की अयोग्य असो, ही प्रत्येक पार्टी भारतामध्ये आज करायला लागलेली आहे. देश कोणाच्याच समोर नाहीये. आणि हे असंच चालत राहिलं, हे असंच चालत राहिलं आणि असंच चालू दिलं. आता हे सगळं जनतेवर, वोटर्सवर अवलंबून आहे. thus far and no further. आता पुढे झालं, याच्या पुढे नाही. अशी जर भूमिका जनतेने घेतली तर काही परिवर्तन योग्य दिशेने होईल. पण जनता ही किती करू शकते आणि तिला किती केलं जाऊ शकतं, हा भारतामध्ये आजच्या घडीला मोठा प्रश्न आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न आहे सर, शेवटचा. आपल्याकडे वेळ पण कमी राहिलेला आहे. शेवटचा प्रश्न आहे बघा, की आता या पद्धतीने सगळं जे काही चाललेलं आहे राजकारण आणि ज्या दिशेने भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, आता या सगळ्यात ते आपण भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सगळं बाजूला ठेवू. आता आपण एक नागरिक म्हणून किंवा तुम्हाला एक अभ्यासक म्हणून तुम्ही आता यासाठी गिरीश महाजन यांनी जे काही त्या अर्थाने अपराध केलेला आहे राजकीय स्वार्थापोटी, त्याची त्यांना म्हणजे त्यांना काय त्यांच्यावर काय कारवाई झाली पाहिजे, काय बोललं गेलं पाहिजे का? आता पंतप्रधान हा इंदिरा गांधी कोणत्या पक्षाच्या होत्या किंवा काय हे नाही, त्या भारताच्या पंतप्रधान होत्या. त्याच्यात खलिस्तानवाद्यांनी त्यांना म्हणजे गोळ्या घालून म्हणजे त्यांना त्यांची हत्या केलेली आहे आणि हे बलिदान आहे त्यांचं देशासाठी. ते लक्षात न घेता त्याला या आधी पद्धतीने बोलणं आणि त्या समुदायाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणे, हे तुम्हाला म्हणजे हे जे घृणास्पद आहे, याच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी ही कोणती भूमिका घेऊ शकतात किंवा ते काही त्याच्यावर कारवाई करू शकतात का? आता विरोधकांनी तशी मागणी केलेली काँग्रेसनी की आता पंतप्रधानांनी याची नोंद घ्यावी. जसं संजय राऊत शिवसेनेचे खासदार त्यांनी म्हटलेले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पत्राद्वारे हे सगळं कळवणार आहोत. याच्यामध्ये सगळे पक्षीय भेद बाजूला ठेवून, राजकारण बाजूला ठेवून
लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानाची हत्या झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचं केवळ स्वार्थ मतलबी राजकारण करणं कितपत योग्य असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर जाता जाता तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतंय ते? काय नाही केलं नाही मला वाटत नाही 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 मी काय म्हणायला लागलो, माझी भूमिका माझे विचार असे आहे की जर प्रत्येक पार्टी, आता तुम्ही गिरीश महाजन तिथं ज्या उद्देशाने गेले, तो उद्देश त्याचा किती साध्य होतं आणि किती साध्य होत नाही ते रिझल्ट दाखवेल. नरेंद्र मोदीचा जो उल्लेख केला तुम्ही पंतप्रधान म्हणून, त्यांनी जर योग्य रास्त भूमिका जर केली देश समोर ठेवून, आता ते त्यांच्या दृष्टीने रास्त भूमिका कोणती आहे, तुमच्या आमच्या दृष्टीने रास्त भूमिका कोणती आहे, हा अलग प्रश्न आहे. परंतु देश आणि देश हा जर प्रश्न उद्दिष्ट समोर ठेवलं तर बऱ्याच चांगल्या गोष्टी आजही घडू शकतात. आता इलेक्शनच्या काळामध्ये मी सध्या जे पुस्तक नेहरूवर लिहिलेलं आहे समजलं, त्याच्यामध्ये मी म्हटलंय की नेहरू इलेक्शनच्या काळामध्ये, नेहरूच्या काळात जे इलेक्शन झाले ते इलेक्शन अत्यंत निपक्षपातीपणे झाले. जेव्हा एक इलेक्शन मध्ये असा प्रचार व्हायला लागला सेकंड इलेक्शन मध्ये की नेहरूच्या नावावर मत मागायला लागले आणि लोक नेहरूच्या नावावर मत देत होते, तर नेहरूने जाहीर केलं त्यावेळेस की माझ्या नावावर मत मागायचे नाही, आपल्या कार्यक्रमाच्या नावावर मत मागवायचे. आपण जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे तो योग्य आहे की नाही याच्यावर मत मागवा. त्याच्यानंतर नेहरूची दुसरी भूमिका त्या इलेक्शनच्या, तिन्ही इलेक्शनच्या काळामध्ये ही राहिलेली आहे आणि गव्हर्नमेंट चालवता असं राहिले की या देशामध्ये विरोधी पक्ष हा प्रबळ असायला पाहिजे. विरोधी पक्ष जेवढा प्रबळ राहील तेवढा सत्ताधारी पक्षावर अंकुश राहील आणि सत्ताधारी पक्ष योग्य दृष्टीने राज्य करेल. ही नेहरूची भूमिका होती. आजची भूमिका काय आहे ही जगजाहीर आहे. आता याच्यामध्ये मी जे भर देतोय, माझा जो भर आहे लिखाणामध्ये, तो भर हा आहे की आता वोटर्सनी, जनतेने जागृत व्हायला पाहिजे आणि जे काही चाललेलं आहे, चांगलं चाललंय का वाईट चाललंय, चांगल्याला दिशा द्यायची की वाईट चालू द्यायचं, हे जनता बॅलेट बॉक्स मधूनच ठरवू शकते. आणि बरं बॅलेट सर, बॉक्स हे एवढं ऐका प्रभावी साधन आपल्याला, हा, सर, ऐका तर आता. त्याच्याद्वारे तेच हे होऊ शकतं. आता वेळ संपलेली आहे आपली, तरी मी जाता हो. जाता पुन्हा एकदा तुम्हाला विचारतोय. हम्म, पंतप्रधान म्हणून हम्म, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी हम्म, गिरीश महाजन यांनी जी काय अक्षम्य चूक केलेली आहे हम्म. त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे, हे तुम्हाला एकाच काय वाटतं ते एकाच सांगा थोडक्यामध्ये. एकाच वाक्यात सांगतो की त्यांनी जो उद्देश समोर ठेवून केलेलं आहे ते साध्य होऊ द्यायचं का नाही होऊ द्यायचं हे मतदारांच्या हातात आहे. आता मतदार कसं हे करतात ते त्यांच्यावर अवलंबून आहे. नाही, मला मला तुम्ही उत्तरच मिळत नाही मला तुमच्याकडून. नरेंद्र मोदी यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ते सांगा. नाही नाही, मी सांगितलं ना काय या माझ्या अपेक्षा. प्रकरणाच्या माझ्या बाबतीत? अपेक्षा हे बघा, माझ्या अपेक्षा म्हणजे नरेंद्र मोदी स्वयंसेवक प्रधान सेवक या पुस्तकात लिहिलेलं आहे. मला नरेंद्र मोदीकडनं ही अपेक्षा आहे आणि होती ही गिरीश महाजन यांच्यावर केलं. मोदींनी कारवाई केली पाहिजे की नाही पाहिजे हे सांगा. नाही नाही नाही, ते मी सांगणार नाही, कारण त्यांचं उद्दिष्ट जे आहे ते त्यांच्या उद्दिष्टाने करायला लागलेले आहे. आता त्यांचं उद्दिष्ट यशस्वी होतं की नाही, होऊ द्यायचं की नाही, हे जनतेवर अवलंबून आहे. बरं चला. त्यांचं जे उद्दिष्ट आहे त्या उद्देशाने ते पुढे चाललेले आहेत. बरं चला सर, वेळ संपलेली आहे. थोडक्यामध्ये या ओके. चर्चेचं सार असं आहे, हम्म, असं आहे की हम्म, केवळ राजकीय पोटी गिरीश महाजन यांना पाठवण्यात हम्म, इथं आलं. त्यांनी त्या हम्म, पद्धतीने वक्तव्य केलं आणि हम्म, नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील या सगळ्यांना याची पूर्ण जाणीव खात्री असल्यामुळेच किंवा हम्म, त्यांच्या आदेशानेच किंवा भारतीय जनता हम्म, पार्टीच्या धोरणानुसार जे काही राजकीय डावपेच आता आखले पाहिजे आणि हम्म, एक हम्म, मशागत केली पाहिजे, म्हणजे पायवाट तयार केली पाहिजे आपल्या विजयाची.
त्यासाठी मानसिकता तयार करणे, जनमानस तयार करणे त्याच्या भागातलं. तर पंजाबमध्ये आपल्याला अनुकूल असं वातावरण तयार करण्यासाठी गिरीश महाजन बरोबर. यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि त्या वक्तव्यावर कुठलीही कारवाई पंतप्रधान म्हणून केली जाणार नाही, असं या चर्चेचं सार आहे. तर खूप खूप धन्यवाद शेषराव चव्हाण सर. आणि थँक्यू दर्शकांना विनंती थँक्यू की व्हेरी मच. आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात. खूप खूप धन्यवाद.